नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. उन्हाच्या झळांनी बागा होरपडलेल्या असून 12,000 हेक्टरवरील बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. फळगळतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली जाते. मृगाच्या केवळ सरी बरसल्या, खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्याच आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अल निनोच्या धोक्याची घंटा वाजत असून जलाशयांनी सुद्धा गाठलाय तड. रानडुकरांचा हैदोस होत असून 3 एकरातील बियाणे उखरलेले आहे. शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये. शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आता आभाळाकडे. खरीप हंगामाची पेरणी रखडलेली असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. गोठ्यासाठी 2.25 लाखांचे अनुदान मिळत असून लाभार्थी मात्र परेशान होत आहे. निधी विलंबाने मिळत असल्याने पदरचा पैसा खर्च करण्याची वेळ आलेली आहे. पिंपरी गावावरती वादळाचा कहर. घरे, गोठे, शेड उद्ध्वस्त झाले. गाय वासरांचा मृत्यू झालेला असून वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे. थकबाकीमधील जादा रक्कम भरा, मगच कर्जमाफी मिळणार. GR-मधील तरतुदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शासनाने कर्जमाफी करताना लावलेली ही अट रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 47,000 लाडक्या बहिणी आता कायमच्या अपात्र ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र लाभार्थ्याकडून होणार पूर्ण रकमेची वसुली. राज्यातील शीतगृहांमध्ये 2.25 लाख टन बेदाणा शिल्लक असून गतवर्षी उत्पादन कमी असल्याने बेदाण्याला प्रति किलो 350 ते 550 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान मिळणार, पण अटींचा मोठा अडचण ठरणार आहे. जाचक नियमांमुळे मोजके शेतकरी ठरणार पात्र. 2.43 लाख शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. मान्सूनपूर्व वादळी पाऊस आणि गारपिटीने वरखडे परिसरामध्ये हानी झालेली आहे. केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहे. आंबा, ऊस, पपई पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक वाचवण्यासाठी आभाळाकडे लक्ष लागू नये. मस्दी परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासते. विहिरीचा जलस्रोत सुद्धा आटल्याने चिंतेत पडली भर. अमळनेरकर तहानलेले असून जळोद डाहूमध्ये फक्त 6-7 दिवसात पाणी साठा मिळतोय. 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचे आश्वासन हवेमध्ये. अनेक भागामध्ये 8 ते 12 दिवसांनी नळाला पाणी येते. पाऊस नाही, पाणी गेले खोल, तरी कापूस, केळी, पपई लागवड जोमामध्ये होते. 5,000 हेक्टर क्षेत्रावरती झाली लागवड. नंदुरबार परिसरामध्ये आता कोरडवाहू शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागून आहे. पारत परिसरामध्ये सुद्धा विहिरींनी गाठलाय तड, तर बोरवेलमध्ये सुद्धा ठणठणाट. लाडक्या बहिणी करू लागल्या श्रावण बाळासाठी अर्ज. महिला बालविकास विभागाकडून घेऊ लागल्या NOC. शिधापत्रिका आता नवीन बदलत्या स्वरूपामध्ये. जुन्या पत्रिका कालबाह्य झालेल्या असून शासनाचा उपक्रम. ग्राहकांची अडचण होणार नाही. सहसंमती पीक कर्जधारकांच्या कर्जमाफीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. फार्मर आयडी नसल्याने हजारो शेतकरी संभाव्य लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते. पन्हाळा तालुक्यामध्ये दुबार पेरणीचे संकट असून पावसाची ओढ लागलेली आहे. बळीराजा हवालदिल झालेला आहे. भात, सोयाबीन, भुईमुग पेरणी पूर्ण झालेली आहे. NCMC कार्ड 1 ऑगस्टपासून आता बंधनकारक ठरणार आहे. ST महामंडळाचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असणार. राज्यातील 51 लाख नागरिकांनी काढले हे कार्ड. PM राहतमुळे अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळतोय. गोल्डन अवरमध्ये मिळणार 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार. योजनेमुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल. साखर कामगार कर्जमाफीपासून वंचित आहे. 25,000पेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2.5 वर्षांपर्यंत कामगारांचे पगार थकीत आहे. घाई नको, उगवण चाचणीनंतरच सोयाबीन पेरणी करा. पहिल्या पावसाचा निकष टाळा. कृषी विभागाकडून सल्ला देण्यात आलाय. कर्जमाफीच्या चाचकटी रद्द करा. शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे. पीक विमा, कर्जमाफी व शेतकरी प्रश्नावरती माजलगावमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या कर्जमाफी विरोधामध्ये परतूर शहरात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा. परतूरमध्ये मोर्चा शेकडो ट्रॅक्टरसहित हजारो शेतकरी शेतमजूर सहभागी होते. शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. मिरचीचे पीक वाचवण्यासाठी टँकरने पाणी दिले जाते. भोकरदन परिसरामध्ये खर्च वाढलेला असून पाऊस लांबल्याने मिरची उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेले असून खरीप हंगामाची पेरणी रखडलेली आहे. मशागतीचे काम पूर्ण. पावसाळी अधिवेशनामध्ये सादर होणार महिला शेतकरी समीक्षीकरण विधेयक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 14,98,00,000ची मदत. डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार निधी. छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,377 शेतकऱ्यांना 2,96,00,000 रुपये. मान्सून 18 जूनपर्यंत लांबणीवरती जाणार. मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये 2 दिवस उष्णतेची लाट. खरीप हंगामामध्ये तूर मूग उडीद बियाणे संच मिळणार. अनुदानावरती बियाण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरती करावा लागणार अर्ज. कोकणामध्ये रेंगाळणारा मान्सून. मुंबईमध्ये 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही. धरणांमधील पाणी पिण्यासाठी सिंचनासाठी उपसाबंदी लागू करण्यात आली.